जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ एका सोप्या ट्रिकने बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत अमात्य कसे लक्षात ठेवायचे. अमात्य म्हणजेच जे जमा खर्चाचा कारभार बघतात, म्हणजेच लक्ष्मीचा कारभार बघतात. आणि लक्ष्मी हे आपल्या दारात येते जाते, ठीक आहे. आणि मुजुमदारच्या शेवटी काय आहे? रामचंद्र मुजुमदारांच्या शेवटी काय आहे? दार आहे. बघा, मुजुमदार शेवटी आहे दार. दार आणि लक्ष्मी, ठीक आहे, येते जाते. त्यावरून लक्षात ठेवायचं अमात्य कोण आहे? मुजुमदार. आता यानंतर आपण बघणार आहोत सचिव कसे लक्षात ठेवायचे. सचिव कोण आहे? अण्णाजी पंत दत्तो. सचिव नावाच्या शेवटी चिव आहे. चिव म्हणजे काय? चिमणे. आणि अण्णाजी पंतांच्या सुरुवातीला आहे अन्न. चिव काय करते? चिमणी काय करते? अन्न खाते. त्यावरून काय लक्षात ठेवायचं? सचिव अण्णाजी पंत दत्तो. चिव काय करते? अन्न खाते. ठीक आहे, सोपी ट्रिक आहे. आता आपण बघणार आहोत मंत्री कसे लक्षात ठेवायचे. मंत्री आहे दत्ताजी वाकनीस. ठीक आहे. तर बघा, मंत्री हे जनतेसमोर मतदानासाठी वागतात, झुकतात. ठीक आहे. मंत्री कोण राहणार मग? वाकनीस. वाकनीसच्या नावाच्या पुढे वाक आहे, त्यावरून ते लक्षात ठेवायचं. मंत्री कोण आहे? दत्ताजी वाकनीस. आता आपण बघणार आहोत सरसेनापती कसे लक्षात ठेवायचे. सरसेनापती कोण आहे? हंबीरराव मोहिते. बघा, सरसेनापतीच्या पहिला अक्षर काय आहे? सर. ठीक आहे. सर आपल्या कधी पण हिताचेच निर्णय घेतात. आणि मोहितेच्या शेवटीचे जे दोन शब्द आहे म्हणजेच काय? हित. ठीक आहे. हित कोण करते? आपलं सर लोकच आपलं हित जोपासण्यासाठी प्रयत्न करतात. ठीक आहे. त्यामुळे सर आणि हित, सरसेनापतीच म्हणजेच हंबीरराव मोहिते. आता आपण बघणार आहोत सुमंत कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सुमंत कोण आहे? रामचंद्र डबीर. आता इथं डबीरला कसं लक्षात ठेवायचं? एक दोन जे अक्षर आहे डबीरचे म्हणजेच डब्बा. आणि सुमंतच्या शेवटचे दोन अक्षर काय आहे? मत. ठीक आहे. आपण मत काय करतो? एका पेटीत मांडतो किंवा डब्यामध्ये मांडतो जेव्हा मतदान करायला जातो तेव्हा. मग मत आणि डब्बा यांचं एक कनेक्शन भेटतं आपल्याला. त्यामुळं सुमंत कोण आहे? डबीर आहे. मत आणि डबा, यावरून ते लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो, आता यामध्ये फक्त 3 नावं राहिलीत. ठीक आहे. तर जी आधीची बघितली आपण ती एका ट्रिकनं बघितली, आणि जे उरलेले 3 आहे ते कसे लक्षात ठेवायचे आता बघा. ते ठेवायचे त्यांच्या पहिल्या अक्षरावरून. पेशवा म्हणजेच पिंगळे. बघा, पहिला अक्षर प आणि इकडे पण प. पिंगळे आणि पेशवा. ठीक आहे. तर पंतप्रधान आणि पेशवा कोण राहणार? मोरोपंत पिंगळे. आता एक बघायचं 2 नंबरला न्यायाधीश कोण राहणार? ते पण त्याच्या पहिल्या अक्षरावरून लक्षात ठेवायचं. न्यायाधीश आणि निराजी. इथं पण पहिला अक्षर न आहे, आणि याचं पण निराजीचं पण पहिला अक्षर न आहे. न्यायाधीश कोण आहे मग? निराजी रावजी. आणि आता एक राहिलं आहे शेवटचं, ते म्हणजे पंडित. पंडित कोण आहे? तर पंडितराव आहे. हे पण त्या पहिल्या अक्षरावरून लक्षात ठेवायचं. पंडितचं पहिलं अक्षर प आणि पंडितरावचं पण पहिलं अक्षर प. यावरून ह्या ट्रिक सर्व लक्षात ठेवायच्या. खूप सोप्या टेक्निक आहे मित्रांनो. धन्यवाद.